नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघाली आहे पंजाब अँड सिंध बँककडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो 2025 साठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये जी पद असणार मित्रांनो लोकल बँक ऑफिसर LBU साठी इथं व्हॅकन्सी निघाली आहे. टोटल इथे 750 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. 750 पदांसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो पंजाब अँड सिंध बँककडून इथे व्हॅकन्सी निघालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग बँक असणार मित्रांनो. त्यांच्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट कडून तिथं व्हॅकन्सी निघालेली, त्यांचा मेरिट लिस्ट दिलेला आहे. याच्यामध्ये रिक्वायरमेंट जे असणार आहे लोकल बँक ऑफिसरसाठी व्हॅकन्सी असणार आहे. तुमचा जो ग्रेड असणार आहे GMGS 1 असणार आहे. ओके, फर्स्ट वाला. ओके, पंजाब अँड सिंध बँक इन्व्हाइट फॉर ऍप्लिकेशन्स फॉर पोस्टसाठी. ओके, तर बिफोर अप्लाइंग करायच्या अगोदर एकदा नोटिफिकेशन वाचून घ्यायची असे सांगण्यात आलेलं आहे, जे की तुम्हाला मी सगळं संपूर्ण माहिती देणार आहे. लेटेस्ट ती आजच्या तारखेला जी अपडेट झालेली आहे 20/8/2025 ला याची अप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे आजपासूनच. लास्ट ऍप्लिकेशन डेट असणार आहे 4/9/2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन जे असणार आहे ऑक्टोबर 2025 ला असणार आहे. ओके, इथं दिलेलं आहे. आपल्याला इथं सगळं बँकच्या वेबसाईटवर आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळते. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो डिटेल दिलेले आहे. स्टेट वाईज इथं व्हॅकन्सी असणार आहे. सगळ्या कॅटेगरी स्टेटमध्ये व्हॅकन्सी जसं 13 स्टेटची नाव दिलेली आहे याच्यामध्ये. नंतर लँग्वेज वगैरे दिलेली आहे आणि इथं टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे कॅटेगरीमध्ये. ओके, PWD साठी. आता सगळ्यात आधी इथं स्टेट असणार आहे आंध्र प्रदेशला. तेलुगू लँग्वेजसाठी 80 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर छत्तीसगडमध्ये छत्तीसगडी लँग्वेजमध्ये आपल्याला पाहिजे 40 व्हॅकन्सी इथं आहे टोटल कॅटेगरीमध्ये. गुजरातमध्ये गुजराती लँग्वेज 100 व्हॅकन्सी असणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये डोंगरी लँग्वेजमध्ये 30 व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं झारखंडमध्ये संथाली लँग्वेजमध्ये 35 पदं असणार आहे. कर्नाटकामध्ये कन्नड लँग्वेजमध्ये 65 जागा असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेजमध्ये 100 जागा असणार आहे. ओके, त्यानंतर ओडिशामध्ये ओरिया लँग्वेजमध्ये 85 जागा असणार आहे. पुद्दुचेरीमध्ये तामिळ लँग्वेजमध्ये 5 जागा असणार आहे टोटल. पंजाबमध्ये पंजाबी लँग्वेजमध्ये 60 जागा असणार आहेत. तामिळनाडूमध्ये तामिळ लँग्वेजमध्ये आपल्याला 85 जागा बघायला मिळतात. तेलंगणामध्ये तेलुगू लँग्वेजसाठी 50 जागा आणि आता आसाममध्ये ॲस्मिस लँग्वेजसाठी 15 जागा. टोटल इथे 750 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. PWD साठी 8 व्हॅकन्सी असणार आहे प्रत्येक ग्रुपमध्ये. ओके, त्याचं 750 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघाली आहे. 13 स्टेटमध्ये इथं व्हॅकन्सी त्यांनी काढलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये फुल कॅटेगरी नेम वगैरे दिलेला आहे, जसं वाचू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आता तुमचं लोकल बँक ऑफिसर ग्रेड वगैरे दिलेलं आहे, ज्या की व्हॅकन्सी असणार आहे आपल्याला ऍक्च्युअल बँककडून व्हॅकन्सी असणार आहे. कोणत्याही एका पोस्टसाठी एका स्टेटमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, ज्या स्टेटमध्ये आपण राहतो त्या स्टेटवरून अप्लाय करा, जेणेकरून आपल्या भाषेचा पण इथं फायदा होईल आपल्याला. ओके, तर प्रेझेंट एम्प्लॉय असेल पंजाब अँड सिंध बँकमध्ये, त्यांच्यासाठी इथं दिलेलं आहे त्यांनी इथं प्रेझेंट एम्प्लॉयसाठी नॉट नॉट इलेजिबल डिस्पोज. ओके, एम्प्लॉयवाले इथं अप्लाय करू शकत नाही. आता SC ST OBC कॅन्डिडेटसाठी इथं सांगितलेलं आहे नो वॅकन्सी फॉर रिझर्व फॉर SC ST OBC कॅटेगरी ऑफ प्रॅक्टिकल पोस्ट फॉर कॅन्डिडेट स्टील अप्लाय. ओके, इथं बघून घ्यायचं SC ST PWDला किती वॅकन्सी असणार आहे, म्हणजे जास्त वॅकन्सी त्यांनी काढलेली नाही असं त्यांना सांगायचं आहे. ओके, तर आपल्या इथं कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे एक सर्व्हिसमॅनचा इथं अपॉर्च्युनिटी वगैरे असणार आहे, ग्रेड्स वगैरे चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळतात. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, इंडियन सिटीजनशिप वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, एज लिमिट जे असणार आपलं 1/8/2025 पर्यंत काउंट होणार आहे. GMGS आपलं स्केल 1 असणार आहे. याचं 20 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके, डेट ऑफ बर्थ पण दिलेली आहे, ते इथं मेन्शन बघू शकतो. 1995च्या पुढचे इथं अप्लाय करू शकता. 2/8/1995 पासून जे असाल ते अप्लाय करू शकता आतापर्यंत. ओके, रिक्वायरमेंट जे असणार लोकल बँक ऑफिसर, त्याच्यामध्ये एज लिमिटमध्ये सूट असणार आहे. SC ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट, म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBC कॅन्डिडेट असाल 3 वर्षापर्यंत सूट आहे. PWD मध्ये 10 वर्षाची सूट असणार आहे. 1984 वाल्यांना 5 वर्षाची सूट, एक सर्व्हिसमॅनला 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके, अशी आपल्याला अपॉर्च्युनिटी इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं कॅटेगरी वाईज इथं सगळं इथं माहिती वगैरे दिलेली आहे. जे आपण कॅटेगरी आपण येत असाल त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बघून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे EWS साठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, इंटरव्ह्यू वगैरे आपल्यासाठी सर्टिफिकेशन लागणार आहे सांगण्यात आलेलं आहे. एज्युकेशन जे असणार क्वालिफिकेशन आपल्याला, जे की आपल्याला 4/9/2025 पर्यंत आपलं क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स काउंट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑफिसर इन GMGS फर्स्ट ग्रेड असणार आहे लोकल बँक ऑफिसरसाठी.
पोस्ट आपलं ते असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि आपल्याला एक्सपिरियन्सबद्दल माहिती लिहिलेली आहे. ओके. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन डिग्री आपल्याकडे असेल, कोणत्याही स्ट्रीममधले बी-ए, बी-कॉम, बी-एससी जे पण आपल्याकडे असेल, त्याच्यामधून आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. 18 महिन्याचा आपल्याला वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे मित्रांनो इथं. ओके. रेग्युलर आपण बँकमध्ये काम केलेलं असं 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. एन-बी-एफ-सी सेक्टरमधला. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनची आपल्याला गव्हर्नमेंट जे असते गाईडलाईननुसार आपलं झालेली पाहिजे युनिव्हर्सिटीमधून, ॲक्टिव्ह युनिव्हर्सिटीमधून. ओके. याच्यामध्ये संपूर्ण सी-जी-पी-ए वगैरे पर्सेंटेजमध्ये मार्क आपल्याला पाहिजे, जे की इथं सांगितलेले आहे, जे असणार ते मल्टिपल आपल्याला. ओके. आता कॅटेगरी वाईज संपूर्ण सेक्शन वगैरे दिलेलं आहे. एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डीला सर्टिफिकेशन लागणार आहे कॅटेगरीमध्ये, जे आपण कॅटेगरीमध्ये आपण येत असतो. ओके. जे पण इथं वाचून घ्यायचं आहे, पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीमध्ये येत असाल. ओके. त्यांच्यासाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आपण एकदा रीड करून घ्यायची कॅटेगरी वाईज. ओके. गाईडलाईन्स वगैरे. आता आपलं तुमचं इथं स्केल आपल्याला जी भेटणार सॅलरी पे आणि आपल्याला इथं अदर आपल्या फॅसिलिटीज. ओके. दिलेले आहे. जॅकिंगमध्ये आपल्याला ऑफिसर जी-एम-जी-एस स्केल 1 असणार आहे. ज्यामध्ये आपल्याला 48,480 रुपयापासून आपल्याला 85,920 रुपये आपल्याला इथं सॅलरी बघायला मिळते एल-बी-ओसाठी. ओके. प्लस आपल्याला 3 इन्क्रिमेंट इथं बसतात मित्रांनो स्केलमध्ये. ओके. जॉइनिंग झाल्यावर. ओके. एच-आरमध्ये आपल्याला इथं एच-आर-ए, डी-ए वगैरे भेटत असतं. संपूर्ण अपॉर्च्युनिटी, मेडिकल फॅसिलिटी वगैरे भेटत असते. प्रोबेशन पिरियड तुमचा असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ओके. जे की सर्व्हिस बॉन्ड पिरियड वगैरे दिलेला आहे, बॉन्ड वगैरे दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी-एम-जी-एस स्केल असणार आहे, बॉन्ड असणार आहे. याच्यामध्ये 3 मंथसाठी ग्रॉस सॅलरी अँड इंटरनेट बेसिस आपलं डी-ए वगैरे असं आणि स्पेशल्स आपल्याला अलाउन्स डी-ए असणार आहे. ओके. बॉन्ड मोडमध्ये. ओके. 3 महिन्याची सॅलरी तुमची इथं बॉन्ड मोड जाणार आहे. जी बी येणार आहे ती आणि त्याच्यानंतर इथं स्पेशल आपल्याला अलाउन्स वगैरे जाणार आहे. आता पिरियड ऑफ बॉन्ड असणार आहे 3 वर्षासाठी असणार आहे. प्रोबेशन पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियड असणार 6 महिन्यांचा. ओके. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपल्याला मिनिमम आपल्याला इथं दिलेली संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे, जी की आपल्याला इथं सगळ्यांसाठी सेम असणार आहे. आता इथं करिअर असणार आहे. करिअर पाथमध्ये तुम्हाला बघू शकता चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जे की तुमची इथं प्रमोशन पण होऊ शकता. ओके. आता तुम्ही लोकल बँक ऑफिसर म्हणून जर झाला, तुम्ही झेडो, एच-ओ, त्याच्यानंतर स्पेशल ब्रांच, सी-व्ही-बी, करन्सी, चेज, ए-आर-बी, आर-सी-सी आपल्याला अशा प्रकारे आता पोस्टिंग भेटत असते. ओके. त्यानंतर क्रेडिट आपल्याला जी इथं पाहिजे आपल्याला सिव्हिल स्कोर आपला 650 प्लस सिव्हिल असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला आपल्याला सिव्हिल स्कोर चेकआउट होईल. ओके. सिलेक्शन जे असणार आहे तुमचं की जसं की दिलेलं आहे. सब्जेक्ट स्केल वगैरे दिलेलं आहे जी-एम-जी-एस-1 आणि रायटिंग टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर स्क्रीनिंग असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे, फायनल मेरिट लिस्ट असणार आहे, लोकल लँग्वेज आपल्या इथं चेक केली जाणार आहे, फायनल सिलेक्शन असणार आहे. म्हणजे रायटिंग टेस्ट, स्क्रीनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू सगळे स्टेज आपल्याला फॉलो करायचे आहेत. आता एक्झामिनेशन पॅटर्न दिलेला आहे रायटिंग टेस्टमध्ये, जे की नेम ऑफ द टेस्ट, क्वेश्चन्स, मार्क्स, एज्युकेशन आपल्याला मीडियम आणि ड्युरेशन दिलेलं आहे. आता इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याला 30 क्वेश्चन असतात 30 मार्कांसाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये द्यायची 30 मिनिटं टाईम दिलेला आहे. बँकिंग नॉलेजचे 40 क्वेश्चन असतात 40 मार्कांसाठी हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकता 40 मिनिटं टाईम दिलेला आहे. जनरल अवेअरनेस इकॉनॉमीचे 30 क्वेश्चन असतात 30 मार्कांसाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता 30 मिनिटं टाईम दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन असणार आहे 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता 20 मिनिटं टाईम दिलेला आहे. टोटल इथे 120 मिनिट दिलेलं आहे 120 मार्कांसाठी. ओके. 120 मिनिट 120 क्वेश्चन 120 मार्क 120 मिनिट. ओके. 2 तासाचा अवधी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला जे मार्क लागणार आहेत 40% लागणार आहे. म्हणजे 120 पैकी 40% आपल्याला करून घ्यायचं आहे, जे लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्व्ह कॅटेगरी, अनरिझर्व्ह कॅटेगरी आणि ईडब्ल्यूसाठी 35% आपल्याला जे आपल्याला मागासवर्गीय विद्यार्थी वगैरे असतील त्यांच्यासाठी लागणार आहे. मिनिमम आपल्याला तेवढं क्वालिफाय झाल्यानंतरच आपल्याला पुढच्या स्टेजला इथं जायला मिळणार आहे. ओके. जे की तुमचा आता इंटरव्ह्यू वगैरे असेल का जे असेल ते. ओके. ऑनलाईन पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. ओके. इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवण्यात येईल. लँग्वेज टेस्ट तुमची केली जाईल. रीडिंग रायटिंगची लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला वाचता येते का? ओके. म्हणजे रीडिंग करता येते का? त्याच्यानंतर रायटिंग करता येते का? आणि तुम्हाला लिहिता येते का? असं चेकआउट होईल लोकल लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज 10वी-12वी मध्ये तुमची ती लँग्वेज पाहिजे. ओके. त्यानंतर मार्कशीटमध्ये दिलेलं आहे. फायनल सिलेक्शन्स वगैरे जे असणार आहे तुमचं, ते तुम्हाला मी सांगतो आता याच्यामध्ये दिलेलं आहे. टेस्टवर तुमची इंटरव्ह्यू दिलेला आहे. जी की तुमची आता याच्यामध्ये जी आता सगळ्यात आधी ऑनलाईन टेस्ट होणार त्याचा 70% वेट लिस्ट असणार आहे 30% पर्सनल इंटरव्ह्यूचा असणार आहे. त्याचा 100% आपला रेशो असणार आहे. ओके. 70% यांच्यात असणार आहे आपल्याला ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यूमध्ये 30%. ओके. असे 120 मार्क असणार आहे याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यावेळी 70 मार्क जर आपल्याला पडले ऑनलाईन टेस्टमध्ये तर आपला इंटरव्ह्यू कंडक्ट होतो. तो इंटरव्ह्यू असणार आहे 50 मार्कांसाठी. त्याच्यापैकी आपल्याला 30 मार्क पाडायचे आहे. अशा पद्धतीने साधं साधं उदाहरण दिलेलं आहे. ओके.
तर तुम्हाला इथे 100 मार्क असे इथे धरले जातात. उदाहरण म्हणून तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. 100 आउट ऑफ कशा पद्धतीने मेरिट लिस्ट लागणार आहे. ओके, इथे दिलेलं आहे. आता रिझल्ट वगैरे जे असणार आहे तुमच्या इथे दिलेलं आहे. इंटरव्ह्यू बॉथ वगैरे रायटिंगवर 100 मार्क आउट ऑफ. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे फायनल सिलेक्शन आपलं इंटरव्ह्यू आणि रिझल्टवरच असणार आहे. एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहे जे की ऑल इंडियामध्ये आता असतील, ते आपण वाचून घेऊया. त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्टेट दिलेलं आहे आणि अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर त्यांचे सेंटर दिलेलं आहे. आंध्र प्रदेश झालं, आसाम, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, नवी दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्रमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR. ओके, असे दिलेले आहे. त्यानंतर पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. ओके, असं नाव झालेलं आहे. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बेंगॉल असे स्टेटचे नाव दिलेले आहे. त्यांनी सेंटर दिलेले आहे. ओके, तर आपल्याला कोणतेही आपल्या सेंटर चॉईस करून घ्यायचे. जे पण आपल्या जवळचं असेल ते सेंटर चॉईस करून घ्यायचे. आपण जेव्हा पण एक्झामिनेशनला जाणार ऑनलाईन एक्झामिनेशन आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचे आहे. जे की आपलं पॅन कार्ड असो, आधार कार्ड असो, त्याच्यानंतर वोटर आयडी असो या पासपोर्ट असो. ओके, ते एक ओरिजिनल आयडी प्रूफ आणि झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायचं. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं 2 तास आधी आपल्याला पेपरला जायचं आहे. ओके, सेल्फ अटेस्टेड आपल्याला कॉपीज वगैरे सोबत घेऊन जायचे, ओरिजिनल डॉक्युमेंटेशन वगैरे जे लागणार आहे. ओके, जे की इथं दिलेलं आहे. जे की डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे नंतर 10वीचं मार्कशीट, डेट ऑफ बर्थ, कॉल लेटर, प्रिंट आउट वगैरे अशा पद्धतीचे दिलेले आहे. जे पण आपण ग्रॅज्युएशनपर्यंत डॉक्युमेंट झालेलं आहे सगळे इथं लागणार आहे. आता एक्झामिनेशन फीज जी असणार आहे ॲप्लिकेशन फीज ₹100 असणारी SC/ST PWD प्लस GST असणारे चार्जेबल. जनरल EWSला ₹850 प्लस GST असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्या ऑनलाईन पद्धतीने इथं पे करायची फी हाऊ टू अप्लाय करण्यासाठी त्यांची वेबसाईट दिलेली आहे. पंजाब अँड सिंध बँक co.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. इम्पॉर्टंट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून. PDF फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. JPG PDFमध्ये जे पण असेल ते तिथे दिलेले. ओके, त्यानंतर इथे ॲप्लिकेशन फीज वगैरे इथं भरून टाकायचं वेबसाईटवर. पेमेंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे, डाउनलोड करून आपल्याला ठेवायची आहे. ॲप्लिकेशनची प्रिंट आउट पण. आता जनरल इंट्रोडक्शन अँड कंडिशन दिलेले आहे जे की तुम्ही इथं वाचून घ्यायचं एकदा आपल्याला इथं वाचायचं असेल तर. ओके, इतकं काही इम्पॉर्टंट नसतं आपल्याला ते. पण तुम्हाला इतकं वाचायचं असेल एकदा तुम्हाला आता वाचू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर इथं आता मागे गेल्यानंतर इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे ह्याच्यामध्ये. आता डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे. 19/8/2025 नोटिफिकेशन आलेली आहे आणि याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. गाईडलाईन दिलेली आहे अपलोडिंग डॉक्युमेंटसाठी, जे की फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँडरायटिंग डिक्लेरेशनसाठी फोटोग्राफ साईज, फोटोग्राफ कॅप्चर करायचा असतो. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर पाहिजे साईजमध्ये. ओके, लेफ्ट थंब पाहिजे आहे, हँडरायटिंग डिक्लेरेशन पाहिजे या साईजमध्ये. ओके, आयपासून रिक्वायर्डपर्यंत आपल्याला लिहावं लागतं. ओके, आणि इथं DPI वगैरे दिलेलं डॉक्युमेंट्स वगैरे स्कॅनिंग करण्यासाठी. ओके, 10वीचं आपल्याला सर्टिफिकेशन पण अपलोड करायचं असतो लँग्वेजसाठी. ओके, आणि इथं एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन दिलेलं आहे. 18 महिन्याचा एक्सपिरियन्स लागणार आहे. तर आपल्याला याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, तर तुम्हाला इथे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. चांगली माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला जी PDF फाईल डाउनलोड करायची Telegram चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि अप्लाय करण्याची तुम्हाला वेबसाईट लिंक पण देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, 20/8/2025 पासून आजच्या तारखेपासून 4/9/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके, आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून घ्यायचं आहे. तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो असाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अप्लाय करण्याचा व्हिडिओ आणणार आहोत त्याचा. तोपर्यंत आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा. अशाच नवीन नवीन जॉब ऑफरसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.